एकीकडे वक्फ बोर्डाला विरोध करून हिंदुत्ववाद दाखवायचा आणि दुसरीकडे वक्फ बोर्डाला विरोध करणाऱ्या अण्णा द्रमुक जिंकण्यासाठी युती करायची, अशी दुहेरी भूमिका असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व हेच फेक नॅरेटिव्ह असल्याचा आरोप उद्धव सेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव सेनेचे निर्धार शिबिर बुधवारी दिनांक 16 रोजी नाशिक शहरातील गोविंदनगर भागातील मनोहर गार्डन येथे पार पडले. या शिबिराच्या व्यासपीठावर उद्धव सेनेचे नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार राजाभाऊ वाजे, राजन विचारे, माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आगामी काळात सार्वत्रिक निवडणुका असल्याने हिंदुत्ववाद म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाने 32 लाख मुस्लिम कुटुंबांना सौगात पाठवली. मग अलीकडे श्रीराम जयंती, हनुमान जयंती झाली, त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी किती हिंदू बांधवांना भेटी दिल्या, असा प्रश्न उद्धव सेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित मार्गदर्शन करताना केला. वक्फ बोर्डाच्या कायद्याला आम्ही उघडपणे विरोध केला, परंतु भाजप सरकारने हा कायदा आपल्या नजीकच्या बिल्डरांना वक्फच्या जमिनी देण्यासाठी केला, असा आरोपही त्यांनी विरोधकावर टीका करताना केला. उद्धव सेनेने हिंदुत्ववादाशी गद्दारी केल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाने सत्तेसाठी अनेक हिंदुत्ववाद विरोधी पक्षांशी युती केली, असा आरोपही त्यांनी केला. भाजपचे हिंदुत्व खोटे आहे. महाराष्ट्रात प्रचार करताना कटेंगे तो बटेंगे म्हणायचे आणि बिहारमध्ये मतांसाठी बाटेंगे तो जीतेंगे असे त्यांचे धोरण असल्याचे आरोप त्यांनी केला. अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्याचे ठरवण्यात आले, त्याचे भूमिपूजन करण्यात आले, परंतु अद्याप ते साकारले नाही. त्यामुळे आता असे शिवस्मारक राजभवनात उभारा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणाऱ्या भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी छत्रपतींच्या जयंतीदिनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.